फाइनेंस मिनिस्टर होश में आओ, अरे होश में आके बात करो। प्राइवेटाइजेशन ऑफ बैंकिंग सेक्टर बैंक वी अपोज। अगर ये सरकार को हम रोड पर आकर के डिमांड ना करेंगे तब तक ये सरकार सुनने वाली नहीं है। ಈ ರೈತರ ಬ್ಯಾಂಕನ್ನ ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ ಮಾಡಲಾರ್ದಂಗೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ಬ್ಯಾಂಕನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ನಿಂತು ಮುಸ್ಕರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ದುರ್ದೈವದ ವಿಷಯ ಅಂದರೆ ಫೈನಾನ್ಸ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಲಿ प्राइम मिनिस्टर आगले पार्लियामेंट में 10 लाख बैंक कर्मी और अधिकारियों के साथ हमारे देश के सभी नागरिक परेशान हैं केंद्र सरकार की नीतियों से। आप देख रहे हैं बीजापुर समय, मैं आपके साथ खलील कलादगी। बीजापुर में बैंक कर्मचारियों की हड़ताल का आज दूसरा दिन। सरकार द्वारा सार्वजनिक बैंकों को निजीकरण करने को लेकर चल रही तैयारियों का विरोध करते हुए यूनाइटेड फोरम ऑफ बैंक यूनियंस और जॉइंट फोरम ऑफ ग्रामीण बैंक यूनियंस की ओर से 16 और 17 दिसंबर 2 दिवसीय देशव्यापी हड़ताल करने का ऐलान किया है। आज 17 दिसंबर सरकारी बैंक कर्मचारियों के दूसरे दिन की हड़ताल के चलते बीजापुर शहर के स्टेशन रोड पर स्थित स्टेट बैंक ऑफ इंडिया के सामने यूनाइटेड फोरम ऑफ बैंक यूनियंस और जॉइंट फोरम ऑफ ग्रामीण बैंक यूनियंस की ओर से बड़ी संख्या में बैंक कर्मचारियों ने सार्वजनिक बैंकों को निजीकरण न करने की मांग को लेकर देश के वित्त मंत्री और केंद्र सरकार के खिलाफ नारे लगाते हुए प्रदर्शन किया। इस मौके पर बात करते हुए बैंक कर्मचारी और यूनियंस के पदाधिकारी ने कहा कि बैंक को प्राइवेट करने से किसानों और गरीब वर्ग को बड़ा नुकसान होगा। कल सदन में कुछ एमपी ने हमारी आवाज़ को सरकार तक पहुंचाया है, मगर वित्त मंत्री और पीएम मोदी की गैर मौजूदगी की वजह से कोई जवाब नहीं मिला है। सरकार का कहना है कि सरकारी बैंकों में एनपीए बढ़ रहा है, मगर सरकारी बैंक मुनाफे में चल रहे हैं। एनपीए की वजह से सरकार की ओर से कॉरपोरेट्स का कर्ज माफ़ करना है और साथ ही सरकारी और निजीकरण के क्या फ़ायदे और नुकसान है, इसे लेकर और भी कई जानकारी देते हुए इनकी मांगों को ना माने जाने पर आंदोलन को और भी तेज करने की चेतावनी दी। ऑल इंडिया ग्रामीण बैंक एम्प्लॉयज़ एसोसिएशन के जनरल सेक्रेटरी और यूनाइटेड फोरम ऑफ बैंक यूनियंस के मेंबर जीजी गांधी ने इस अवसर पर केवीजीबीओएफ के जनरल सेक्रेटरी असमत रश्मि बिरादार, केनरा बैंक ऑफिसर्स एसोसिएशन बीजापुर के राहुल पोल के अलावा बड़ी संख्या में बैंक अधिकारी और कर्मचारी थे मौजूद। यूएफबीएफ जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। यूएफबीएफ जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। केंद्र सरकार ದ ಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ ನೀತಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ। ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ ನೀತಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ। ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಖಾಸಗಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾಸಗೀಕರಣಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ। फाइनेंस मिनिस्टर होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे फाइनेंस मिनिस्टर होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो। अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो। फाइनेंस मिनिस्टर हाय 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 हाय। निजीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। निजीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। तानाशाही नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। अरे तानाशाही नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। अरे आवाज दो, अरे यहाँ तक कागी हो रहा था, न्याಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ। अरे यहाँ तक कागी हो रहा था, ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ। अरे ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಎಲ್ಲುವರೆಗೆ ಹೋರಾಟ। अरे ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಎಲ್ಲುವರೆಗೆ ಹೋರಾಟ। बैंक यूनियन जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। यूनाइटेड फॉर्म ऑफ बैंक यूनियन जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। जॉइंट फॉर्म ऑफ ग्रामीण बैंक यूनियन जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अरे वित्त मंत्री हाय 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 हाय। प्राइवेटाइजेशन ऑफ पब्लिक सेक्टर बैंक we oppose, we oppose, we oppose। प्राइवेटाइजेशन ऑफ पब्लिक सेक्टर बैंक we oppose, we oppose, we oppose। रिट्रोग्रेड बैंकिंग रिफॉर्म्स we oppose, we oppose, we oppose। हमारी मांगे पूरी करो, नहीं तो कुर्सी खाली करो। हमारी मांगे पूरी करो, नहीं तो कुर्सी खाली करो। जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। जिंदाबाद, जिंदाबाद।
ये जो बैंक का खासगीकरण कर रही है सरकार, हमारी जो केंद्र सरकार, इसके विरोध में हम 2 दिन के स्ट्राइक पर चले हैं। ये सरकार ये चाहती है कि बैंक कर्मचारी कुछ कर नहीं पाएंगे, इसलिए हम सारा खासगीकरण कर देंगे। 2 बैंक का मुद्दा लेकर के ये मार्केट में उतरी है, लेकिन पता नहीं अभी कितने बैंक इसके साथ सरकारी में ये निजीकरण में कर देंगे। इसके अपोज में हम पूरे सारे देश भर में पूरे 2 लाख से ज़्यादा हमारे बैंक के कर्मचारी पूरे आज स्ट्राइक पर हैं। कल भी हमारा स्ट्राइक हुआ था और आज भी कंटिन्यू किए हम स्ट्राइक। अगर सरकार हमारी मांगे पूरी ना करेगी तो हम इस मुद्दे को हमारे जो अपेक्स यूनियंस हैं, हमारे जो केंद्र में जो हमारे यूनियंस हैं, उनकी मार्गदर्शन में हम आगे बहुत कदम लेंगे। और जो भी हो सकता है, जैसे कि किसानों का जो आंदोलन रहा है वो हमारे को बहुत बड़ा स्फूर्तिदायक रहा है, उसी तरीके से उसी वे में हम जाकर के हमारी मांगे पूरी करवाएंगे इस सरकार से। अगर ये सरकार को हम रोड पर आकर के डिमांड ना करेंगे तब तक ये सरकार सुनने वाली नहीं है। इसलिए आज हमारे बैंक कर्मचारी सभी पूरे देश भर में ये कर रहे हैं। आज सरकार का कोई एक स्कीम लागू करना है, जारी करना है उनको, तो वो उनको बैंक याद में आता है, लेकिन बैंक को प्राइवेटाइजेशन करके क्या करना चाह रहे हैं पता नहीं। देखो 1969 से पहले जब बैंक प्राइवेटाइज थे उस टाइम पर कितना सारा प्रॉब्लम था देश में। देखो देश के किसानों को या फिर पूरे गाँवों को बैंकिंग सेक्टर पहुंचा नहीं था, लेकिन जब राष्ट्रीयकरण हुआ 1969 में, उसके बाद से सभी रूरल में क्या है बैंक जाना चालू किए, किसानों को अपनी सर्विस देना चालू किए। आज वो फिर से चाहते हैं कि हम प्राइवेटाइज करते हैं। प्राइवेटाइजेशन अगर करने से होगा कुछ नहीं होगा, सिर्फ कारपोरेट्स के जेबी भर जाएंगे, कारपोरेट्स के खजाने भर देंगे। वो कारपोरेट जब चाहेगी तब किसी को चाहे उन्हीं को ही लोन देंगे, वो उनको लोन देंगे। और क्या है, हमारे जो रईत हैं, जो हमारे किसान भाई हैं, जो MSME हमारे वर्कर्स हैं, छोटे बड़े जो कर्मचारियां हैं, उनको किसी को लोन नहीं मिलेगा। उसको लोन ना मिलने की वजह से क्या होगा, पूरी इकोनॉमी कोलैप्स हो जाएगी। इस बारे में सरकार सोचनी चाहिए, सोच करके हमारी मांगें पूरी करनी चाहिए। थैंक यू। मेरा नाम अस्मत, मैं जनरल सेक्रेटरी KVGB OF। ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನು ಖಾಸಗೀಕರಣವನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸಂಘಟನೆ ಯುನೈಟೆಡ್ ಫೋರಮ್ ಆಫ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಯೂನಿಯನ್ಸ್ ಹಾಗೂ ಜಾಯಿಂಟ್ ಫೋರಮ್ ಆಫ್ ಗ್ರಾಮೀಣ ಬ್ಯಾಂಕ್ ಯೂನಿಯನ್ಸ್ 2 ದಿನದ ಮುಷ್ಕರ ನಿನ್ನೆ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 10 ಲಕ್ಷ ಬ್ಯಾಂಕ್ ನೌಕರರು ಮುಷ್ಕರದಲ್ಲಿದ್ದೀವಿ। ಈ ಮುಷ್ಕರದ ಪರಿಣಾಮದಿಂದ ಬ್ಯಾಂಕಿನಲ್ಲಿ ಹಣಕಾಸಿನ ವ್ಯವಹಾರಕ್ಕೆ ತೊಂದರೆಯಾಗಿದೆ। ಸುಮಾರು 25ರಿಂದ 30 ಸಾವಿರ ಚೆಕ್ಗಳು ಪೆಂಡಿಂಗ್ ಬಿದ್ದಿದ್ದಾವೆ, ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ಹಣ ಚಲಾವಣೆ ಆಗೋದನ್ನು ನಿಂತಿದೆ। ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಈ ಹೋರಾಟದ ವಿಷಯವನ್ನು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 2-3 ಜನ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಮೆಂಬರ್ಸು ಇದನ್ನು ಕ್ವಶನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಯಾಕೆ ನಿಧೀಕರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಖಾಸಗೀಕರಣ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಿ, ಬ್ಯಾಂಕ್ ಎಂಪ್ಲಾಯೀಸ್ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ನಿಂತು ಮುಷ್ಕರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಆದರೆ ದುರ್ದೈವದ ವಿಷಯ ಅಂದರೆ ಫೈನಾನ್ಸ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಲಿ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಲಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ। ಇದು ಭಾಳ ವಿಷಾದನೀಯ ವಿಷಯ। ಆದಾಗ್ಯೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ನಾಯಕರ ಆದೇಶದ ಮುಖಾಂತರ ನಾವು 2ನೇ ದಿನ ಇವತ್ತು ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಮುಖ್ಯ ಶಾಖೆಯ ಮುಂದುಗಡೆ ಮತ್ತೆ ಇವತ್ತಿನ 2ನೇ ದಿನ ಮುಷ್ಕರ ಕೂಡ ಮುಂದುವರಿಸಿದ್ದೀವಿ। ಇವತ್ತು ಕೂಡ ಸುಮಾರು 10 ಲಕ್ಷ ಜನ ಈ ಮುಷ್ಕರದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದೀವಿ। ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ನಿರಂತರವಾಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ। ಇದು ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಈ ಖಾಸಗೀಕರಣ ವಿಧೇಯಕವನ್ನು ಹಿಂತೆಗೆದುಬೇಕು। ಕೇವಲ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹಲವಾರು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಏನು ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ಯೂನಿಟ್ಸ್ ಇದ್ದಾವೆ ಅವು ಕೂಡ ಅವರು ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊಂಟಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ವಿರೋಧವಿದೆ। ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ, ದೀನ ದಲಿತರಿಗೆ, ಬಡ ಬಗ್ಗರಿಗೆ ಏನು ಬ್ಯಾಂಕಿನ ಸೇವೆ ಸಿಗುತ್ತದ ಅದರಿಂದ ಅವರು ವಂಚಿತ ಆಗ್ತಾರೆ। ಆ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ಬ್ಯಾಂಕು ಯಾಕೆ ನಾವು ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಅವರು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಹೇಳೋದು ಇಲ್ಲ, ಇದರಲ್ಲಿ ನಾನ್ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಅಕೌಂಟ್ಸ್ ಭಾಳಷ್ಟಾಗಿದ್ದಾವೆ, ಬ್ಯಾಂಕ್ ಲಾಸ್ ಬರ್ತವೆ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। ಬ್ಯಾಂಕ್ ಲಾಸ್ ಎಂದೂ ಬಂದೇ ಇಲ್ಲ। ನಾವು ಆಲ್ವೇಸ್ ನಾವು ಗ್ರಾಸ್ ಪ್ರಾಫಿಟನ್ನು ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ನೌಕರರು। ಆದರೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಲೋನ್ಗಳನ್ನು ರೈಟ್ ಆಫ್ ಮಾಡಿದ ಕಾರಣ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಬ್ಯಾಂಕ್ ಲಾಸ್ನಲ್ಲಿದ್ದಾವೆ। ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಲಾಸ್ ಇಲ್ಲ, ಪ್ರಾಫಿಟ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ವಿ। ಕೇವಲ ದೇಶದಲ್ಲಿ 13 ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಲೋನ್ ಅಕೌಂಟ್ಸ್ಗಳು ಸುಮಾರು 4,60,000 ಕೋಟಿ ಅಂದರೆ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ। ಸೊ ಈ ರೀತಿ ಆಗೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಬ್ಯಾಂಕುಗಳು ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಬರ್ತವೆ। ಆದರೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ಬ್ಯಾಂಕುಗಳಿಂದ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಸಿಗುತ್ತಕ್ಕಂಥ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡಿದರೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ನಾವು ಇನ್ನೂ ಈ ಖಾಸಗೀಕರಣವನ್ನು ತಡೆಹಿಡಿಯಲಿಕ್ಕೆ, ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಇಡೀ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ನೌಕರರು ಏನದಲ್ಲ ಕಟಿಬದ್ಧರಾಗಿ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋರಾಟಗಳು ಮಾಡ್ತೀವಿ। ಅದೇ ರೀತಿ
ನಾವು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲ, ಇವಾಗ 2 ದಿನದ ನಾವು ಮುಷ್ಕರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸಂಘಟನೆ ಏನು ನಿರ್ಣಯ ತಗೊಳ್ತದ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬದ್ಧರಾಗಿ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಜಿ ಗಾಂಧಿ, ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ, ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಗ್ರಾಮೀಣ ಬ್ಯಾಂಕ್ ಎಂಪ್ಲಾಯೀಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಹಾಗೂ ಯುನೈಟೆಡ್ ಫೋರಮ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಯೂನಿಯನ್ಸ್ದ ಸದಸ್ಯನಿದ್ದೀನಿ ನಾನು. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ತೆ. ನಮ್ಮದು ಈಗ ಬ್ಯಾಂಕಿಂದು ವಿರೋಧಿ ನೀತಿಗೆ ನಾವು ಈ ಸಲ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತೀವಿ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳು ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ ಅದು ಅಂತಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ ಮತ್ತು ಪಬ್ಲಿಕ್ ಇದರೊಳಗೆ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಪಬ್ಲಿಕ್ ಅಂತಂದ್ರೆ ಪಬ್ಲಿಕನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ, ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ ಆಯ್ತಂತಂದ್ರೆ ಬರೀ ಪ್ರಾಫಿಟ್ ನೋಡ್ತದೆ ಅಷ್ಟೇ ಹೊರತು ಬ್ಯಾಂಕು ಪಬ್ಲಿಕ್ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನು ಉಳಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ನಮಗೂ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಒಂದು ಸಣ್ಣದು ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ ಆಯ್ತಂತಂದ್ರೆ ಪ್ರಾಫಿಟ್ ಅಷ್ಟೇ ನೋಡ್ತದೆ, ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ಚಾರ್ಜಸ್ ಹಾಕ್ತಾರೆ ಪಬ್ಲಿಕ್ಕಿಗೆ. ಇದು ಫಸ್ಟ್ ತಿಳ್ಕೊಬೇಕಾಗಿದೆ. ಪಬ್ಲಿಕ್ಕು ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ಚಾರ್ಜಸ್ ಹೈ ಆಗಿಬಿಡ್ತಾವೆ. ಈಗ ಫಸ್ಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಪೆನ್ಷನ್ ಕೊಡ್ತದೆ, ಇನ್ನೇನು ಪ್ರೈವೇಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಪೆನ್ಷನ್ ಬರ್ತದೆ ಅನ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ಓಲ್ಡ್ ಏಜ್ ಪೆನ್ಷನ್ನು 1000 ರೂಪಾಯಿ ಅದ ಅಂತಂದ್ರೆ ಅದ್ರೊಳಗೆ 700 ರೂಪಾಯಿಂದ 800 ರೂಪಾಯಿ ಬರೀ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ಸೇ ಬಿತ್ತಂತಂದ್ರೆ ಆ ಪೆನ್ಷನ್ ಅವೈಲೇಬಲ್ ಇದ್ದವರಿಗೆ ಏನೂ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಅದರೊಳಗೆ ಒಂದು 10 ರೂಪಾಯಿನೂ ಸಹ ಅವ್ರಿಗೆ ಬೆನಿಫಿಟ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಎಷ್ಟು ಬೆನಿಫಿಟ್ ಕೊಟ್ಟರು ಅವರಿಗೆ ಯೂಸ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಈಗ ಹ್ಯಾಂಡಿಕ್ಯಾಪ್ಡ್ ಪೆನ್ಷನ್ ಬರ್ತದೆ ಮತ್ತು ಸಾಕಷ್ಟು ಪೆನ್ಷನ್ ಸ್ಕೀಮ್ಗಳು ಬರ್ತಾವೆ. ಈಗ ವಿಧವಾ ವೇತನ ಬರ್ತದೆ, ಓಲ್ಡ್ ಏಜ್ ಪೆನ್ಷನ್ ಬರ್ತದೆ ಮತ್ತು ಅಂಗವಿಕಲರಿಗೆ ಪೆನ್ಷನ್ ಬರ್ತದೆ. ಇದರೊಳಗೆ 1000 ರೂಪಾಯಿ ಒಳಗೆ 700 ರೂಪಾಯಿಂದ 800 ರೂಪಾಯಿ ವರೆ ಚಾರ್ಜಸ್ ಆದ್ರೆ ಯೂಸ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಲಿ ನೀವು ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ನಮಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ರೈತರ ಮಂದಿ ಭಾಳ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಪೆನ್ಷನ್ ತಗೊಳ್ಳೋರು ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಈಗಿರೋ ಸರ್ವಿಸಸ್ 10 ರೂಪಾಯಿಂದ 20 ರೂಪಾಯಿವರೆಗೂ ಅಷ್ಟೇ ಹೋಗ್ತದೆ. 1000 ರೂಪಾಯಿ ಒಳಗೆ 10 ರೂಪಾಯಿ 20 ರೂಪಾಯಿ ಹೋದರೆ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. 700ರಿಂದ 800 ರೂಪಾಯಿ ಹೋದರೆ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಆಗ್ತದೆ. ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ್ದು ಇನ್ನೊಂದು ವಿರೋಧಿ ನೀತಿ ಏನಂತಂದ್ರೆ ರೈತ ವಿರೋಧಿ ನೀತಿನೂ ಬಂತು. ಅದನ್ನು ಹೆಂಗೆ ನಾವು ಬ್ಯಾಂಕಿನವ್ರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಹಂಗೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಮತ್ತು ರೈತರು ಈ ರೈತರ ಬ್ಯಾಂಕನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ ಮಾಡಲಾರ್ದಂಗೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ಬ್ಯಾಂಕನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ ಎಲ್ಲರಿಗೂ. ನಮ್ಮ ಡಿಮ್ಯಾಂಡು ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ಬ್ಯಾಂಕನ್ನು ಮೊದಲು ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ ಮಾಡೋದನ್ನು ತಪ್ಪಿಸ್ಬೇಕು ಮತ್ತು ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ಆ್ಯಕ್ಟನ್ನು ಅಮೆಂಡ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋದನ್ನು ತಪ್ಪಿಸ್ಬೇಕು ಮತ್ತು ಬ್ಯಾಂಕಿನವ್ರದ್ದು ಮತ್ತು ಬ್ಯಾಂಕ್ ನೌಕರರದ್ದು ಮತ್ತು ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಸೆಕ್ಟರದ್ದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ವಿತ್ತ ಮಂತ್ರಿಗಳು ಇದನ್ನು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳು ಏನದಾವ ಅದನ್ನು ಅವರು ಪೂರೈಸಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ಮತ್ತು ಒಂದು ಮಾತುಕತೆ ಆದರೂ ನಮಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅವರು ಈ ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಕನ್ಸಲ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. रश्मि बिरादर। आज शहर विजयपुर में ये बैंकर्स नौकर और अधिकारी का जो स्ट्राइक चलने लगा है, ये देश भर में 10 लाख बैंक कर्मी और अधिकारियों के साथ हमारे देश के सभी नागरिक परेशान है केंद्र सरकार की नीतियों से। आज केंद्र सरकार हमारे ये राष्ट्रीयकरण हुए बैंकों को निजीकरण में बदलना चाहते हैं। ये केंद्र सरकार की ये नीतियों चारों तरफ देश भर में अपोज करने लगे हैं लोग। इस नीति के खिलाफ हम यहाँ प्रदर्शन करने लगे हैं। केंद्र सरकार पहले ये जानना चाहिए कि राष्ट्रीयकरण किस चीज़ के लिए हुआ है और राष्ट्रीयकरण की वजह से ही आज देश भर में इतने डेवलपमेंट और प्रोग्रेस हुआ है। केंद्र सरकार बिना किसी कारण के पब्लिक सेक्टर बैंक्स के ऊपर दबाव डालने लगे हैं, जबकि पब्लिक सेक्टर बैंक पब्लिक का पैसा जो उद्योगपतियों ने लूट के बाहर देश में सेटल हो गए हैं उनके खिलाफ कार्रवाई न करते हुए वो हमेशा सरकारी बैंकों के ऊपर दबाव डालने की कोशिश कर रहे हैं। और ये पब्लिक का जो 80 लाख करोड़ पैसा है प्राइवेट सेक्टर उद्योगपतियों के हाथ में देना चाहते हैं। इससे क्या होगा? इससे पूरा देश की इकोनॉमी गुम हो जाएगी और उद्योगपति डिसाइड करेंगे कि देश का इकोनॉमी कहाँ जाना चाहिए और लूटना शुरू कर देंगे वो लोग। ये पब्लिक का पैसा है, ये पब्लिक सेक्टर बैंक है, इसलिए सुरक्षित है और हम डट के हैं। देश के प्रगति के लिए हम अपना हर जो हो सकता है हम एफर्ट्स डालने लगे हैं हमारे देश के इकोनॉमी के और डेवलपमेंट के लिए। आज देश भर में जो भी उद्योगपति और जो भी स्मॉल बिजनेसमैन है वो डेवलप हो रहे हैं। सरकारी बैंक्स की वजह से ही डेवलपमेंट होने लगे हैं। कितने दिन से स्ट्राइक चल रहा है? ये कल से और आज चलने लगा, ये शुरुआत है और हम जब तक नहीं रुकेंगे तब तक केंद्र सरकार ये नीति वापस नहीं लेते तब तक हम नहीं रुकेंगे। और हम जो फार्मर्स का जो एजुटेशन है उसका इंस्पिरेशन लेते हुए आगे भी ये जारी रखेंगे।
हमारा विरोध जारी रहेगा जब तक ये नीति वापस ना लेंगे तब तक। लास्ट रहेगी या कंटिन्यू करेंगे? कल से और आज एक दिन है, ये शुरुआत है और हमारे टॉप लीडर्स जो भी जैसे बताएंगे उसके हिसाब से हम आगे चलेंगे, आगे भी विरोध प्रदर्शन करते रहेंगे। राहुल पोल, कैनरा बैंक ऑफिसर्स एसोसिएशन विजयपुर। तुझे पता है अब घर बैठे सब कुछ मिलेगा, मतलब फूड, ग्रोसरी, राव, चिकन, मटन, फिश, वेजिटेबल्स, फ्रूट, जूस, मिठाई, मेडिसिन, चाय और पान भी, वो भी अपने मनपसंद शॉप से सिर्फ 30 मिनट में अपने घर तक। अरे वाह, मैं तो अभी ऑर्डर करती हूँ। क्या बताया? ऐप का नाम भीगोस। तुम इस ऐप के बारे में किसी को मत बताना। सुना आपने? किसी को मत बताना। ये जुड़े रहिएगा आपके अपने चैनल बीजापुर समय के साथ।